स्थानकात शुक्रवारी रात्रीपासून मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व लोकल भायखळा ते परळपर्यंत धावतायत तर हार्बरवर केवळ वडाळा स्थानकापर्यंत लोकल धावतायत। आज दिवसभरात 31 एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। याचा फटका काही प्रमाणात प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे। अनेक लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस ठाणे, पनवेल आणि कल्याण या स्थानकांपर्यंत धावणार आहेत। थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुस्मिता, आजचा हा मेगा ब्लॉकचा तिसरा दिवस, आजची काय परिस्थिती? खरं तर 63 तासांचा मेगा ब्लॉक हा अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आहे असं म्हणावं लागेल। आज लांब पल्ल्यांच्या साधारणपणे 35हून अधिक लोकल गाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात आल्या। 235हून अधिक लोकल गाड्या या रद्द आहे। सीएसएमटी स्थानकातनं दादरच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवरती याचा परिणाम आहे। सीएसएमटी स्थानकातनं आज एकही गाडी सुटत नाहीये। भायखळ्यातनं अप आणि डाऊन दिशेने वाहतूक सेवा सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सध्या आपण लोकलमध्ये आहोत आणि काही प्रवासी आपल्या सोबत आहेत ज्यांच्याशी आपण बोलायला जाऊयात। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? मेगा ब्लॉकचा किती मोठा परिणाम झाला? तुम्हाला कुठे जायचंय? मला जायचं आहे बदलापूरला। आता ही अर्धवट गाडी पकडल्यामुळे मला आता थोडासा त्रास होणार आहे। बाकी ठीक आहे, लेट झालोय मी, आता नाईट करून बी चाललोय। काल परवा सुद्धा प्रवास केलेला? हां, काल प्रवास केला। काल तर थोडा लेटच होता प्रवास। तुमची काय परिस्थिती? तुम्ही कुठे चाललात? काय परिस्थिती? मांडपडा मधल्या गाड्या बंद केल्यामुळे प्रॉब्लेम वाढतो। त्यामुळे मग काय आता लांबच्या पल्ल्याचे पकडायला गर्दी भरपूर होते। आज आपण जर बघितलं तर लोकल गाड्यांसोबत लांब पल्ल्याच्या मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस असेल, मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस असतील, या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। रद्द केलेल्या काही गाड्यांमध्ये तेजस एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, त्याचबरोबर या मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा असेल या सुद्धा सध्या बंद आहेत। त्यामुळे उद्यापासून मुंबई पुणे प्रवास करणं नागरिकांना शक्य होणार आहे। सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं, भायखळ्यामधनं आपण ही ट्रेन सुटलेली आहे अंबरनाथच्या दिशेनं आणि या 8:58च्या ट्रेनमध्ये सध्या तरी संपूर्ण सीट्स भरलेले आहेत। दादरमध्ये अतिरिक्त गर्दी ही या ठिकाणी पाहायला मिळेल। जर तुम्ही भायखळ्यापर्यंत पोहोचत असाल तर तुम्हाला बेस्टची सेवा आहे आणि दादरपासून चर्चगेटच्या दिशेने जर तुम्हाला जायचं असेल, सीएसएमटीच्या दिशेने जायचं असेल तर मध्य रेल्वेचे प्रवासी हे वेस्टर्न रेल्वेचा सुद्धा पर्यायी वापर करू शकतात, अशा पद्धतीच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत। आज आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं अशा सूचना सुद्धा रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे लोकलचं एकूणच बिघडलेलं शेड्यूल हे साधारणपणे दुपारी 3:30 वाजेपर्यंत असणार आहे। फलाट क्रमांक 10 आणि 11 सीएसएमटी स्थानकातील त्याचं लांबीकरण हे होणार आहे। त्याचबरोबर फलाट क्रमांक 5 आणि 6 ठाणे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे। सीएसटी मध्ये 36 तासांचा मेगा ब्लॉक होता। या सगळ्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती होतोय। परंतु एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की या लॉंग मेगा ब्लॉकमुळे, जम्बो मेगा ब्लॉकमुळे जे काम होण्यासाठी 6 महिने लागणार होते ते काम केवळ 2 ते 3 दिवसाच्या अवधीमध्ये रेल्वे प्रशासनानं पूर्ण केलेलं आहे। इतके दिवस प्रवाशांची जी ठाणे स्थानकातली मागणी होती, सीएसएमटी स्थानकातली मागणी होती, ती कुठेतरी पूर्ण करण्यासाठी आता मदत होते आहे आणि उद्या सोमवारपासून वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी आणि या माहितीसाठी। पुढची बातमी